काय आदेश देण्यात आले? आज सकाळी 6 वाजल्यापासून माननीय उपमुख्यमंत्री महोदय हिंजवडी भेटीला आलेले होते आणि ज्या ज्या ठिकाणी हिंजवडीमध्ये समस्या आहेत किंवा प्रश्न आहेत तर त्या सर्व ठिकाणांना त्यांनी भेट दिली. ते देत असताना जिथे पाणी भरलं म्हणजे मागच्या 7 जून आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये तर तीही ठिकाणं त्यांनी पाहिली आणि प्रत्येक ठिकाणी ती समस्या दूर करण्यासाठी काय करायला लागेल तर याचे उत्तरं अधिकाऱ्यांकरवी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या स्तरावरती काही सूचना देखील दिल्या. आता यामध्ये नैसर्गिक नाले जे आहेत तर ते बऱ्यापैकी हिंजवडीमधले म्हणजे त्याचा प्रवाह जो तो अनधिकृत बांधकामाच्या निमित्ताने किंवा अधिकृत बांधकामांच्या डायव्हर्शन्समुळे नाल्याच्या डायव्हर्शन्समुळे तो प्रवाह खंडित झाल्याचं मागेच आपल्या लक्षात आलेलं होतं. तर त्याही स्थळांना त्यांनी भेट दिली आणि हा सगळा जो काही पाण्याचा प्रवाह आहे तर त्याचं प्रत्यक्ष व्हॉल्यूम किती येतं तर त्याच्या अनुषंगाने पुढचं नियोजन करावं. डक्ट्स किंवा ड्रेन्स ज्या काही करायच्या आहेत त्या काही ठिकाणी इमारतीच्या खालून नाले वाहत आहेत तर त्याही जागा त्यांनी पाहिल्या आणि अशा प्रकारच्या बांधकाम परवानग्या ज्या आहेत खरं तर द्यायला नाही पाहिजे पण त्यावेळी दिल्या गेलेल्या होत्या तर त्याबाबत सुद्धा एक तर त्या बांधकाम परवानग्या थांबवायच्या सूचना दिल्या आणि थांबवणं शक्य नसल्यास तो जो भाग आहे जो नाल्याच्या वर बांधला आहे तो तोडायची सूचना दिली. सर, जे डॉलर कंपनीच्या समोर एक डॉल्फिन नावाचा टॉवर झालाय तिथून म्हणजे त्या बिल्डिंगच्या खालून त्यांनी नाला पास केला आणि तिथेच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं. त्याचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. त्याला प्रत्यक्षात तो MIDC मध्ये असला पण तुमची पण जबाबदारी आहे कारण की आजूबाजूला PMRDचा परिसर आहे. त्याविषयी काय भूमिका तिथे घेतलेली आहे आणि लोकांनीच बांधकाम नाही केले तर काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल जसं की मान ग्रामपंचायत असेल त्यांनी देखील नाल्यावर बांधकाम केले त्यांच्या संदर्भात नेमकं काय कारवाई करण्यात आली? त्यात काय झालंय की आम्ही PMRD म्हणून पाहताना जे हा ग्रामपंचायतचा एरिया आहे MIDC असा अजिबातही विचार करत नाही. शासनाचे सगळे विभाग जे आहेत ते एकत्रितपणे आता काम करत आहेत. कुठेही दुजाभाव किंवा नॉन कोऑर्डिनेशन असं नाही आहे. आज सकाळी सर्व डिपार्टमेंटचे प्रमुख या भेटीदरम्यान हजर होते. सर्वांना अतिशय परखड सूचना दिलेल्या आहेत आणि आपण जे म्हणताय की कारवाई करताना भेदभाव केला जातो तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसेल. म्हणजे ज्यांनी मग ते कोणी केलंय असं आम्ही डिफरन्शिएट करत नाही पण ज्यांनी चुकीचं काम केलंय त्या सगळ्यांच्यावरती कारवाई झाल्याची आपल्याला पुढच्या महिन्याभरात पाहायला मिळेल. सर, डॉलरच्या समोर जे डॉल्फिन नावाची बिल्डिंग आहे त्याविषयी नेमकं काय करण्यात येणार आहे कारण की तिथे मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग झालं होतं. त्यांनी त्या इमारतीच्या खालनं म्हणजे बेसमेंटच्या खालून ते पाणी ड्रेन आउट केलेलं आहे. तिथे एक पाईप टाकून केलंय. आता खरं तर अशा प्रकारे करायला नको होतं परंतु हे पूर्वी घडलेलं आहे. पण त्याच्या बाबतीत तो जो पोर्शन आहे तो पूर्णपणे तोडायच्या सूचना दिल्या आहेत. नाल्याचा प्रवाह जो आहे तो पूर्णपणे मोकळा असला पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका होती त्या सूचनाही त्यांनी दिल्या. अगदी त्यांच्या बाजूलाच म्हणजे नाल्यावर कन्स्ट्रक्शन केलंय त्याच्या संदर्भात आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे. नेमकं ते कधी निष्कासित करण्यात येईल? नाही, आता काय आहे की याच्यामध्ये ते जे काही क्षेत्र आहे जिथे त्यांनी तो प्लॅटफॉर्म तयार केला भाजी मार्केटचा तो गावठाण हद्दीमध्ये येतो आणि गावठाण हद्दीचे अधिकार PMRDला नाही आहेत. मात्र जिल्हा परिषदेचे CO त्यावेळी हजर होते तर DCM साहेबांनी ते सगळं तोडून टाकायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये तोडकाम करताना PMRD जी काही साधन सामग्री त्यांना लागेल किंवा जी काही मदत लागेल तर ते देण्याबाबतच्या पण त्यांनी आदेश दिले. आता आपण किती होणाऱ्या ठिकाणी नोटिसा दिलेल्या आहेत आणि पुढील काळात ही बांधकामं पडणार आहेत का? मागील आठवड्यामध्ये म्हणजे हिंजवडीतले जे काही नाले आहेत तर तिथे PMRDचे लोक सर्वेक्षणासाठी पाठवलेले होते. त्यांचं सर्वेक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आहे तर त्याचे आकडे प्राप्त होताच मी आपल्याला ते देईल परंतु त्या सर्वेक्षणामध्ये जे दिसेल ना ते 100% आपल्याला पडलेलं दिसेल. सर, पाटक रोडची अवस्था दयनीय आहे. तिकडे तुम्ही म्हणजे DCM साहेब गेले पण नाही आणि इथे कधीपर्यंत रोड दुरुस्त होणार आहे? नाही, आता काय तुम्ही बघताय म्हणजे ज्या ठिकाणी आता मागचे 2 दिवस उघडीप आहे पावसाची तर आपण कार्पेटिंग सुरू केलंय. सो जिथे आता राहिलंय तर तिथे पण पुढच्या या 8-15 दिवसामध्ये कार्पेटिंग किंवा फॉटोल फिलिंग झालेलं पाहिजे. सर, विप्रो सर्कलचा जो आपण रोड सुरू केला तो कधी म्हणजे आता सध्या टेंटेटिव्ह तर सुरू केलेला आहे पण कधी मेन रोड बांधण्यात येईल म्हणजे पक्का रोड? तर आता आपण पाहिलंय तो अतिशय वाईट स्थितीमध्ये होता. मध्ये त्याला खड्डा खोदलेला होता पण आता तो मोटरेबल केला पण ट्रॅफिक सुरू केलंय. आता पाऊस पडतोय म्हणून तो फिनिश करता येणार नाहीये पण पावसाळा जरा आटोक्यात आला की ती जसं मागचा रोड केलाय 2-14 किलोमीटर तर त्याच टाईपचा रोड पुढे. तिथले शेतकरी विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की जागा आमची इरिगेशन डिपार्टमेंटची नाही आहे. PMRD काही बिल्डरच्या म्हणजे ही डोळ्यासमोर पाहून शासन चुकीचं काम करू शकत नाही.
PMRDने जेव्हा टेंडर काढलं त्यावेळेस इरिगेशन डिपार्टमेंटची जागा असल्याची खात्री केलेली होती. इरिगेशन डिपार्टमेंटचं पत्र PMRDला प्राप्त झालेलं होतं आणि केवळ त्या पत्राआधारेच PMRDने तेव्हा देखील टेंडर काढलं आणि आता जे काम हाती घेतलंय म्हणजे जे काही अडथळा दूर केलाय तो केवळ ते पत्रामुळेच केलेला आहे. तर नाल्यावर अधिकृत बांधकाम होतं याचा अर्थ अधिकारी पण त्याच्यात इन्व्हॉल्व असणार, त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? नाही, नाल्यावरती म्हणजे अधिकृत बांधकामांना परवानगी देता येते पण त्याच्या काही अटी आहेत. तर तो नाला जो आहे तो बारमाही वाहत नसलेला असायला हवा. त्याच्याशिवाय नाल्याच्या बाउंड्रीज ज्या आहेत तर त्या डिफाईंड नसल्या पाहिजे. आता या ठिकाणी जिथे जिथे ह्या परवानग्या दिलेल्या आहेत माझं असं मत आहे की जेव्हा परवानगी दिली त्या अशा गोष्टी पाहिलेल्या असाव्या. पण जर कुठे पाहिलेलं नसतील तर त्याच्या बाबतीत आता आम्ही तपासतच आहोत आणि एक एजन्सी पण आपण केली आहे. MIDC आणि PMRDने संयुक्तपणे एजन्सी आपण केली आहे. सर एक शेवट किती दिवसात चालू सुरू होईल हे सगळं तिकडे म्हणजे हे सगळं कामाचं अनधिकृत बांधकाम पाडण्याचं नालामध्ये करणं? आज रविवार आहे. तुम्हाला गुरुवारी हे सगळं काम सुरू झालेलं पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणावर. आता काय झालं की आज किंवा मागच्या आठवड्यामध्ये सर्वे सुरू आहे, कदाचित उद्यापर्यंत पूर्ण होईल. एकदा सर्वेची सगळी आकडेवारी आली की आम्हाला कुठे तोडायचं, काय तोडायचं, कसं तोडायचं. काही इमारती 10 मजली आहे, काही 8 मजली आहे. सो 8, 10, 12 मजली इमारती तोडण्याची मेकॅनिझम वेगळी आहे, म्हणजे साधं JCB लावून तिथे होत नाही. सो त्याचाही प्लॅन करायला लागेल. आराखडा मोठा असेल. अजित पवारांनी थेट इशारा दिला आहे की कोणी जर आडवं येत असेल करत असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, त्यांना आत टाका. आता तुम्ही कुठल्याही दबावात न येता ही कामगिरी करणार आहात? 100%. अजूनपर्यंत कुठलाही दबाव आलेला नाही आणि भविष्यामध्ये येणार नाही. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय त्यांनी आणि उपमुख्यमंत्री महोदय दोघांनी संयुक्तपणे आम्हाला सूचना